तर मी लहानपणी बारकं होतो का तेव्हा मला शेजारच्या घरात जाऊन डिस्कवरी चॅनल बघायला लय आवडायचं आणि मग त्या चॅनलवर कवा कवा तर माणसं बोटीत अशी जाताना दिसायची आणि त्यावेळी वाटायचं आयला आम्हाला असं कवा बसायला मिळणार बोटीत. आता यो तुझा व्हिडिओ बघून आम्हाला पण बोटीत बसू वाटायला लागलंय. मला पण बसायचं आहे बोटीत. अहो या की मग आपल्या वेंगुर्ल्यात खवणे बीचला. तर इथं येऊन या रोहन परब नावाच्या माणसाला भेटायचं. तुम्ही एकदा का खवणे बीचला येऊन ही खाडी बघितली की तुम्ही मला नक्की म्हणणार वार खवण्या काय स्पॉट दाखवलास. पाणी बुडण्यासारखं नाही पण जॅकेट घालायला लागते नाहीतर पोलीस कावत्यात. मग त्यानंतर तुम्ही 10वी नापास असला तरी 5 मिनिटाचं ट्रेनिंग हे तुम्हाला सोपं वाटणार. सूर्य म्हणत होता चला आता जातो मी म्हणून मी पण गडबडीत बोटीत बसलो. मग आमचा छोटासा पण भारी प्रवास चालू झाला की मग माझ्या मागचा माणूस फावडी मारत होता, माझं डोळं आनंद घेत होतं आणि आत्मा शांत झालेला. जगातला किती पण भारी 3 तासाचा पिक्चर बघितला की 4थ्या तासानंतर त्याचा हँगओव्हर कमी होतो. पण ह्यो असा अनुभव आहे की 2 ते 3 दिवस तुमच्या डोक्यात त्याचा हँगओव्हर राहणार आणि पुढचा महिनाभर तुम्ही फ्रेश असणार. तुमची किती बी आगाव आणि दंगा करणारी पोरं जरी तुम्ही या बोटीत घेऊन आला का नाही ती शांत होणार बघा. आम्ही जरा रेस लावलेली म्हणून दमलो पण मन शांत झाले बघा. आणि तुम्हाला पण हा अनुभव घ्यायचा असेल तर वेंगुर्ल्यात खवणे बीचला या आणि रोहन साहेबांना भेटा. त्यांचा नंबर पण दिलाय, कॉल करून जाऊ शकता.